स्फोट झाल्यानंतर देशाची जी आर्थिक राजधानी मुंबई तिथं देखील एक अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात काय? दिल्लीमध्ये स्फोट झाल्यानंतर मुंबई पोलीस हाय अलर्ट मोडवरती आलेले आहेत। मुंबईतील मरीन ड्राईव्ह असेल, त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया असेल, मंत्रालय परिसर असेल, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असेल आणि मुंबईतील इतर जे महत्त्वाची सरकारी संस्था आहेत त्याबरोबरच वर्दळीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। त्याबरोबरच पुण्यामध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली, नागपूरमध्ये सुद्धा पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत दिल्लीनंतर सगळी जी महत्त्वाची शहर आहेत त्या शहरांमधील पोलीस यंत्रणा आहे ही अलर्ट मोडवर आली आहे। भरत, आणखी एक माझा प्रश्न आहे ते म्हणजे एवढी मोठा स्फोट झाल्यानंतर तो पण दिल्लीत झाल्यानंतर शासकीय यंत्रणेकडून काही अधिकृत माहिती अधिकृत सोशल मीडियावर काय ट्विट करण्यात आले का? मग दिल्ली पोलीस असेल किंवा गृह मंत्रालय असेल किंवा इतर सुरक्षा यंत्रणेकडून? गिरीश, आतापर्यंत जी दिल्ली पोलीस असतील किंवा सरकारी यंत्रणांकडून या सगळ्या भीषण स्फोटासंदर्भात कुठलीही माहिती समोर आलेली नाही। मात्र जी प्राथमिक माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय तर 24 जण जखमी झाले असल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्याला पाहायला मिळते। मात्र